संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले 20 जुलैला। तेव्हापासून कामकाजाचे 18 दिवस झालेले आहेत। उद्या म्हणजे 13 ऑगस्टला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण अधिवेशनात एकही दिवस सभागृहात आलेले नाहीयेत। ते रोज संसद परिसरात येतात, त्यांच्या कार्यालयात जातात, मात्र लोकसभेच्या कामकाजाला उपस्थिती लावत नाहीत। विरोधकांचा असा आरोप आहे की अमित शहा हे घाबरलेले आहेत। दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरच्या आंदोलकांवरती ज्या प्रकारे लाठीचार्ज केला, आंदोलकांवरती ज्या प्रकारे पॅलेट गन चालवण्यात आली, त्यावर उत्तर देण्याची हिंमत अमित शहा यांच्यात नाही। त्यामुळे ते लोकसभेत येत नाहीत, असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। आता याच मुद्द्यावरनं विरोधक संसदेत सातत्याने गोंधळ घालतायत। विरोधकांच्या या सगळ्या आरोपांवरती अमित शहा यांनी आता पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे। अमित शहा यांनी मीडियाला बाईट देत म्हटलंय की ते उद्या म्हणजे 13 ऑगस्टला लोकसभेत उपस्थित राहतील। मी विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार आहे, असं अमित शहा यांनी म्हटलंय। आता यावर राहुल गांधी यांचं देखील प्रत्युत्तर आलेलं असून आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। त्यामुळे आता अमित शहा संसदेमध्ये माफी मागणार का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमकं घडतंय काय, अमित शहा यांनी संसदेत येण्यावरनं नेमकं काय भाष्य केलंय, यावरती राहुल गांधी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, पुढच्या 24 तासात संसदेत नेमकं काय घडणार आहे, लाठीचार्जच्या मुद्द्यावरनं अमित शहा माफी मागणार का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत उपस्थित राहण्याबद्दल नेमकी काय भूमिका मांडली आहे ती पाहूयात। तर अमित शहा यांनी बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संसद परिसरात पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरती संसद चालू न देण्याचा आरोप केलाय। अमित शहा म्हणाले की अधिवेशन सुरू झाल्यापासून मी दररोज संसदेत येतोय, मी माझ्या ऑफिसमध्ये उपस्थित आहे, मात्र तरी सुद्धा विरोधी पक्ष दोन्ही सभागृहांचं कामकाज चालू देत नाहीत। कामकाजच चालू दिलं जात नसेल तर सभागृहात जाण्यात अर्थ काय? सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे, त्यामुळे आता जनतेनेच ठरवावं की नेमकं कोण पळ काढतंय। अमित शहा यांनी पुढे बोलत असताना ते सभागृहात कधी येतील, विरोधकांच्या प्रश्नांना कधी उत्तर देतील हे देखील सांगितलंय। ते म्हणाले की सरकार आज दुपारी 3 वाजल्यापासून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे। या दरम्यान मी स्वतः सभागृहात उपस्थित राहीन, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेईन, त्यानंतर उद्या दुपारी 3 वाजता मी सर्वांना उत्तर देईल। सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाहीये। सरकार या मुद्द्यावर तसंच विरोधी पक्षाला चर्चा का नको या कारणांवरही चर्चा करण्यास तयार आहे, असं अमित शहा यांनी आज स्पष्ट केलंय। म्हणजेच काय तर उद्या 13 ऑगस्टला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या 3 तासांमध्ये अमित शहा हे लोकसभेत बोलण्यासाठी तयार आहेत। आता अमित शहा यांच्या या वक्तव्यावरती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची देखील प्रतिक्रिया आली आहे। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राहुल गांधी असं म्हणाले की संसदेचं अधिवेशन संपत असताना वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। आम्हाला अमित शहा यांच्या भाषणात कोणताही इंटरेस्ट नाहीये। त्याऐवजी विद्यार्थ्यांवर गोळ्या कुणी चालवल्या, विद्यार्थ्यांना खिळे लावलेल्या काठ्यांनी मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले, पेलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला, हे अमित शहा यांनी स्पष्ट केलं पाहिजे। जर त्यांनीच हे आदेश दिले असतील तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। जर आदेश त्यांनी दिलेले नसतील तर त्यांच्या खात्यात काय चालू आहे याची माहिती त्यांना नाहीये। यावर अमित शहा यांनी उत्तर द्यायला पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी अमित शहा इतके दिवस सभागृहात का आले नाहीत हा मुद्दा देखील उपस्थित केलाय। ते म्हणाले की अमित शहा यांच्या घराबाहेर हजारो पोलीस पहारा देत असतात। कोणताही तरुण त्यांच्या घराजवळ येऊ नये म्हणून 30 गाड्यांचा ताफा संरक्षणासाठी असतो। अमित शहा मागच्या 20 दिवसांपासून गायब आहेत। जर ते संसद परिसरात उपस्थित होते तर ते सभागृहात का आले नाहीत? गृहमंत्र्यांमध्ये हिंमत नाहीये, ते सभागृहात येऊ शकत नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। मग त्या सगळ्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा प्रश्न, अमित शहा लोकसभेत आल्यानंतर नेमकं काय बोलतील? ते विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देतील का? तर महत्त्वाचं म्हणजे दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जवरनं अमित शहा विद्यार्थ्यांची माफी मागतील का? सगळी परिस्थिती पाहता अमित शहा यांच्याकडे फारसे पर्याय शिल्लक असल्याचं दिसत नाही, कारण इथं महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जबाबदारीचा। दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलाय हे खरंय। दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवरती पॅलेट गन चालवली हे देखील समोर आले। दिल्ली पोलीस हे देशाच्या गृहमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असतात, त्यामुळे दिल्लीमध्ये 20 जुलैला जे काही घडलंय त्यावरती अमित शहा यांनाच उत्तर द्यावं लागेल। दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची जबाबदारी इतर कोणाला नाही तर अमित शहा यांनाच घ्यावी लागेल। आणि माफी मागण्याचा विषय येतो तो इथंच, कारण समजा अमित शहा यांनी या लाठीचार्जची जबाबदारी घेतली तर विरोधक आणखीनच आक्रमक होतील। राहुल गांधींनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की जर अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्जचे आदेश दिले असतील तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा।
जर अमित शहा यांनी संसदेमध्ये हे मान्य केलं तर विरोधक त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अडून बसतील. थोडक्यात यामुळे अमित शहा यांच्यावरचा दबाव हा आणखीनच वाढेल. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अमित शहा हे लाठीचार्जची जबाबदारी नाकारू सुद्धा शकत नाहीत, कारण यामुळे ते आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. जर ते ही जबाबदारी घेण्यापासून मागे हटले तर अमित शहा अकार्यक्षम आहेत, त्यांना गृह मंत्रालयाचा कार्यभार सांभाळता येत नाही असा आरोप विरोधकांकडून केला जाईल. थोडक्यात दोन्ही बाजूंनी अमित शहा यांचीच कोंडी होणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे या परिस्थितीत अमित शहा यांच्याकडे दिल्लीच्या घटनेवरनं खेद व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाहीये असं आता म्हटलं जातंय. तसं पाहिलं तर देशाच्या राजकारणात विरोधक एखाद्या मुद्द्यावरनं वरचढ ठरत असतील तर सत्ताधारी नेत्यांनी काहीशी माघार घेतल्याची अनेक उदाहरणं याआधी घडलेली आहेत. अशा वेळी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं उदाहरण महत्वाचं ठरतं. वाजपेयी यांच्या काळामध्ये 2002 साली गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या. यावरनं गुजरात आणि केंद्रातल्या तत्कालीन भाजप सरकारवर प्रचंड टीका झाली होती. त्यावेळी या दंगलींवरती संसदेत उत्तर देत असताना पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी यावरनं खेद व्यक्त केला होता. वाजपेयी असं म्हणाले होते की गुजरातमध्ये जे काही घडलंय ते लज्जास्पद होतं. गोध्रा आणि त्यानंतर जे घडलं त्यावर टीका करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत. हा देशावरती लागलेला कलंक आहे. गुजरातमध्ये अशा गोष्टी घडतच असतात असं म्हणून तिथल्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आगीने आग विझवता येत नाही, हत्येचं उत्तर हत्येने देता येत नाही. सुडाची ही भावना सोडून दिली पाहिजे. ही लोकशाही आहे आणि इथं कायद्याचं राज्य चालतं असं वाजपेयी संसदेत म्हणाले होते. थोडक्यात अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरात दंगलीचं अजिबात समर्थन केलं नव्हतं. जे झालं ते चुकीचं होतं, ते व्हायला नको होतं अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या भूमिकेत खेद व्यक्त करण्यात आला होता. सरकारनं जबाबदारी घेण्याची गरज आहे अशी भूमिका अटल बिहारी वाजपेयी यांची होती. आता अमित शहा यांना सुद्धा संसदेत अशाच प्रकारची भूमिका घ्यावी लागणार आहे, कारण जर त्यांनी जबाबदारी घेतली नाही, विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत तर मात्र विरोधक आणखीनच आक्रमक होऊ शकतात. या परिस्थितीत मोदी सरकारच्या अडचणी आणखी वाढतील हे नक्की आहे. त्यामुळे अमित शहा आता उद्या संसदेत नेमकी काय भूमिका घेतात, ते लाठीचार्जच्या मुद्द्यावरनं खेद व्यक्त करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? अमित शहा उद्या संसदेत या सगळ्या प्रकरणाबद्दल माफी मागतील का की वेगळंच काही घडेल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.